विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उद्धव ठाकरेंचे सोनम वांगचुक यांच्या लढ्याला साथ. वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कवर आंदोलन. सरकार बदलण्याचा लढा सुरू झाल्याचा ठाकरेंचा इशारा. देशाच्या लुटारूंना सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ठाकरेंचं आव्हान. वांगचुक यांना सादरीत झाकलं मात्र सत्य झाकू शकणार नाही, ठाकरेंची टीका. उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं. येणाऱ्या काळात जनता त्यांना जागा दाखवेल. गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही ही विरोधकांची पोटदुखी. श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर. सोनम वांगचुक सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली. उद्याच्या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा. रुग्णालयातून वांगचुक यांचं आवाहन. तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपकेंचं उपोषण. एकनाथ शिंदे हे पक्ष फोडणारे सिरियल किलर आणि रेपिस्ट. त्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये. संजय राऊतांचा घणाघात. शिंदेंच्या आत्मचिंतन करण्याच्या वक्तव्यावरनं राऊतांची टीका. संजय राऊतांकडनं बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी. राऊतांनी हत्या आणि बलात्कारासारखे शब्द बोलणं शोभत नाही. महायुती असेपर्यंत हिंदुत्वाचा विचार संपणार नाही, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. जय पवारांसमोर नगरसेवकांची निधी वाटपावरनं नाराजी. आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा, नगरसेवकांचा सवाल. निधीबाबत जय पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर. हायकोर्टानं जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांना शरण. म्हात्रेला कोर्टाकडनं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल. पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना. पुण्यातील कंत्राटदार खलील शेख मृत्यू प्रकरणात धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार. अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांची धडपड. राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. पुणे, मराठवाडा आणि विदर्भाला आज पावसाचा येलो अलर्ट जारी. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरात मुसळधार पाऊस. शहरातील अनेक भागात पाणी साचलं. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. नगर परिषदेच्या कारभारावर नागरिक संतप्त. जम्मू काश्मीरच्या राजौरी पूंछमध्ये पुराचा हाहाकार. 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण अद्याप बेपत्ता. अनेक घरं पाण्याखाली तर शेकडो वाहनं वाहून गेली. जनजीवन विस्कळीत. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलन आणि ढगफुटीचा तडाखा. 100 फूट लांब लोखंडी पूल पुराच्या पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. शेतीचंही मोठं नुकसान. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सोलापूरच्या धर्मपुरीत उत्साहात स्वागत. जिल्हा प्रशासनाकडून पालखी रथावर पुष्पवृष्टी. माऊलींच्या पालखीचा माळशिरसमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा इंदापुरात सराटीमध्ये मुक्काम. पुण्यामध्ये जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याचा जल्लोष. विविध राज्यातील वाद्य मिरवणुकीत विशेष आकर्षण. पुणेकरांकडून रथयात्रेवर पुष्पवृष्टी. आणि फुटबॉल विश्वचषकाचा आज अंतिम सामना. 60 वर्षांनंतर स्पेन आणि अर्जेंटिना भिडणार. न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियममध्ये रात्री 12:30 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.